हॅलो फ्रेंड्स, तुम्ही करेक्ट थंबनेलवर क्लिक केलं. हां, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हिस्ट्री पेपर, जो की तुम्हाला 2026 मध्ये कामी पडेल. बघा मित्रांनो, या पेपरमध्ये मी तुम्हाला पूर्ण पेपर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा असते, त्यानंतर IMP क्वेश्चन 2026 साठी काय राहतील, त्यानंतर 80 पैकी 80 मार्क्स कसे घ्यायचे आहेत, त्यानंतर पेपरमध्ये काय मायनर मिस्टेक नाही करायचे असतात, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर तुम्हाला यावर्षी या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तुम्हाला करायचं काही नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑल करायचा आहे. तर बघा, हा जो पेपर आहे हा 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. तर चला आपण पेपरला करू स्टार्ट. तर बघा मित्रांनो, खूप जण मायनर मिस्टेक करतात आणि त्यांचे मार्क्स घसरतात. तर ती मायनर मिस्टेक काय आहे? तर बघा, हे जे तुम्हाला सूचना दिसत आहेत, या सूचना खूप सारे जण पाहत नाहीत आणि फॉलो करत नाहीत. डायरेक्ट काय करतात, प्रश्न क्रमांक 1 पासून पेपर लिहायला स्टार्ट करतात. बट असं बिलकुल करायचं नाही, याने तुमचे मार्क्स घसरतात. बघा, सर्वात आधी तुमच्या समोर पेपर आल्यानंतर ह्या ज्या सूचना असतात, या सूचना पूर्ण प्रकारे वाचून घ्यायच्या, समजून घ्यायच्या आणि या सूचनांना फॉलो करायचं. त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. बघा, तुम्हाला इथं सूचना काय दिलेल्या आहेत की सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. बघा, तुम्हाला सर्व प्रश्न सोडावे लागतील. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला काय दिलेलं आहे की उजव्या बाजूस गुण दर्शविलेले आहेत. बघा, इथं प्रश्नांचे गुण दर्शविलेले आहेत. त्यानंतर बघा, उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढावेत. बघा, तुम्हाला ज्या आकृत्या आहेत त्या पेनानेच काढायच्या आहेत. त्यानंतर बघा, 4 नंबर, नवीन प्रश्नांचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. बघा, नवीन प्रश्न असेल तर तो नवीन पानावर सुरू करा आणि त्याचं जे आन्सर आहे ते नवीन पानावरच लिहा. त्यानंतरच पेपरला स्टार्ट करा. तर चला आपण पेपरला करू स्टार्ट. तर बघा, हा जो पेपर आहे हा आपण आन्सरशिप सोबत अभ्यासणार आहोत. हा पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा पेपर पाहण्याची आवश्यकता सुद्धा लागणार नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. बघा, तुमच्या समोर येथे प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. बघा, तुम्हाला हे जे विधान दिलेलं आहे आणि इथं तुम्हाला आन्सर दिलेले आहेत, यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला या विधानामध्ये लिहायचं आहे आणि विधान परत लिहायचं आहे आन्सर सोबत. तर बघा, 6 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. 6 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता मित्रांनो. बघा, तुम्हाला इथं विचारलेलं आहे की आफ्रिका खंडाला वळसा घालणारा रिकामी जागा हा पहिला दर्यावधी होता. तर बघा, यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर काय आहे? तर बघा, हे जे क नंबरचं आन्सर आहे बार्थोलोम्यू डायस, तर हे करेक्ट आन्सर आहे. हे करेक्ट आन्सर तुम्हाला या रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे आणि हे जे विधान आहे हे पूर्ण विधान तुम्हाला परत लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर समोर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की इसवी सन 1955 मध्ये इंडोनेशिया देशात रिकामी जागा येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरली. तर यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? तर ते आहे अ नंबरचं बांडुंग. बघा, इथं तुम्हाला बांडुंग लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 3 नंबर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी रिकामी जागा संस्थेची स्थापना केली. तर बघा, यामधलं जे हे क नंबरचं आहे की सत्यशोधक समाज, तर सत्यशोधक समाज हे तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे आणि हे विधान पूर्ण लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरवर तुम्हाला दिलेलं आहे की डचांनी आपली पहिली वसाहत रिकामी जागा येथे स्थापन केली. तर बघा, इथं क नंबरचं जे आन्सर आहे की मच्छलीपट्टण, तर हे आन्सर करेक्ट आहे. हे आन्सर तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 5 नंबर, पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी रिकामी जागा ही संघटना स्थापन करण्यात आली. तर बघा, यामधलं जे ड नंबरचं जे आन्सर आहे की राष्ट्रसंघ, तर हे राष्ट्रसंघ करेक्ट आन्सर आहे. हे करेक्ट आन्सर तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर आहे 6 नंबर. 6 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे रिकामी जागा यांचा पराभव केला. तर बघा, यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर आहे पोर्तुगीज. बघा, हे इथं ब नंबरवर पोर्तुगीज लिहिलेलं आहे. तर ही पोर्तुगीज आन्सर तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 6 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा, ब नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. बघा, ही जी ब गट आहे, या ब गटामध्ये जी चुकीची जोडी आहे ते दुरुस्त करून तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली तुम्हाला बघा, 4 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. 4 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचे आहे. तर तुम्ही 4 मार्क्स कसे घेसाल मी तुम्हाला सांगतो. बघा, हे जोड्या लावणं पण सोपं आहे मित्रांनो. जोड्या तुम्ही इझिली लावू शकता आणि इझिली हे 4 मार्क्स घेऊ शकता. तर बघा, मी तुम्हाला करेक्ट जोड्या लावून दाखवतो. बघा, 1 नंबरची जी जोडी आहे यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की चुकीची जोडी कोणती आहे. बघा, इथं ब गटामध्ये तुम्हाला जे नावं दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला एक नाव असं दिलेलं आहे की ते चुकीचं आहे. तर ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि तिथं तुम्हाला करेक्ट नाव लिहायचं आहे. बघा, मी तुम्हाला एक नाव लिहून दाखवतो. बघा, इथं जे चुकीची जोडी आहे ते आहे चीनचा शोध. बघा, वास्को द गामा चीनचा शोध. तर बघा, ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे. तर इथं पाहिजे भारताचा शोध. तर अशा प्रकारे तुम्हाला हे चीनचा शोध हे नाव खोडून इथं तुम्हाला भारताचा शोध असं लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे जे 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरची जोडी आहे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 जो आहे, प्रश्न क्रमांक 2 ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नावे लिहा. बघा, हे 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता.
कशा प्रकारे घ्यायची आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला इथं 4 क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1, इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन देणारी राणी. तर इथं त्या राणींचं नाव काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं राणींचं नाव असं आहे, राणी एलिझाबेथ पहिली. तर असं तुम्हाला इथं लिहायचं आहे राणींचं नाव आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2 नंबर, डॉक्टर बाबा आढाव यांनी सुरू केलेली चळवळ. तर इथं ते कोणती चळवळ सुरू केलेली आहे लिहायचं आहे. तर बघा, इथं तुम्हाला लिहायचं आहे महाड सत्याग्रह. महाड सत्याग्रह लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 3 नंबर, जपानने हल्ला केलेला अमेरिकेचा नाविक तळ. नाविक तळ कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा, इथं तुम्हाला असं लिहायचं आहे पर्ल हार्बर. पर्ल हार्बर हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 4 नंबर, युरोपमध्ये अमेरिकांच्या विरोधात सोव्हिएट रशियाने घडवून आणलेला करार. बघा, इथं वारसा करार तुम्हाला लिहायचा आहे, कारण युरोपामध्ये अमेरिकांच्या विरोधात सोव्हिएट रशियाने घडवून आणलेला करार वारसा करार आहे. तर तुम्हाला इथं वारसा करार लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल. बघा, अशा प्रकारे तुम्ही इझिली 4 मार्क्स घेऊ शकता आणि समोर जाऊ शकता. त्यानंतर बघा दिलेल्या कारकांपैकी योग्य कारक निवडून विधाने पूर्ण करा. बघा, हा पण क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. हे पण क्वेश्चन तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे 1 नंबरवर, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण. बघा, तुम्हाला इथं 4 कारण दिलेले आहे. यामधलं करेक्ट कारण कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. बघा, याचं करेक्ट आन्सर काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर या व्हिडिओला लाईक नसेल केलं मित्रांनो तर प्लीज लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते. तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ड नंबरचं, वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. तर असं तुम्हाला आन्सर लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, समोर आहे 2 नंबर. 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण. बघा, यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे क नंबरचं, त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता. तर हे तुम्हाला त्यामध्ये लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स द्यावा लागेल. त्यानंतर बघा 3 नंबर, युरोपात नाटो या संघटनेची स्थापना करण्यात आली कारण. बघा, का करण्यात आली हे तुम्हाला लिहायचं आहे. इथं तुम्हाला बघा करेक्ट आन्सर दिलेलेच आहे. यामधलं तुम्हाला करेक्ट आन्सर शोधायचं आहे आणि इझिली लिहायचं आहे. तर बघा, यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे अ नंबरचं, सोव्हिएट रशियाच्या विस्तारवाद विरुद्ध युरोपातील राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी. हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर 4 नंबर, भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला कारण. बघा, यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ड नंबरचं, भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या 100 शतकांच्या कामगिरीचा विचार केला. बघा, हे आन्सर तुम्हाला त्यामध्ये लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल. बघा, अशा प्रकारे तुम्ही इझिली 4 मार्क्स घेऊ शकता आणि समोर जाऊ शकता. बघा, समोर येते प्रश्न क्रमांक 3 अ, पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला काही नाही, नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि इझिली प्रश्नांचे आन्सर द्यायचे आहे. बघा, तुम्हाला प्रश्न काय विचारलेले आहेत. 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे. बघा, तुम्हाला इझिली हा नकाशा पाहायचा आहे, याचा पूर्व भाग पाहायचा आहे आणि कोणता नकाशा आहे ते इझिली लिहायचा आहे. बघा, मी तुम्हाला याचा आन्सर सांगतो की याचा आन्सर काय आहे. तर बघा, पहिल्याचं जे आन्सर आहे ते आहे प्रशांत महासागर. बघा, बघा एक नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे. बघा, आता हा नकाशा बघायचा, यामधलं पूर्व दिशा बघायची. त्यानंतर इथं तुम्हाला ही दिसते पूर्व दिशा, ही आहे या भारताची पूर्व दिशा. तर यामध्ये तुम्हाला कोणता उपसागर. बघा, 1 नंबरवर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे. तर सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्ही इझिली बघू शकता आणि इझिली लिहू शकता. बघा, नकाशा पाहायचा, नकाशामध्ये पूर्व दिशा आहे, हे पूर्व दिशा पाहायची. यामध्ये कोणता महासागर तुम्हाला दिसत आहे त्या महासागरचं नाव लिहायचं आणि इझिली मार्क्स घ्यायचा. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील भारताच्या पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव लिहा. बघा, आता भारताची पूर्व दिशा तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे आणि 1857 इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश. बघा, इथं तुम्हाला सूची दिलेली आहे, त्या सूचीप्रमाणे तुम्ही इझिली पाहू शकता. बघा, हे जे तुम्हाला कलर भरलेले जे तुम्हाला आखून दिलेले आहे, इथं बघा, इथं तुम्हाला असं दिसत आहे. त्यानंतर बघा, तर बघा, ही भारताची पूर्व दिशा आणि तुम्ही इथं लिहू शकता ढाका. त्यानंतर बराकपूर. तर तुम्ही बघा इथं, तर बघा तुम्ही चितगाव लिहू शकता, ढाका लिहू शकता, त्यानंतर दिनापूर लिहू शकता.
तर बघा तुम्ही चितगाव लिहू शकता, डाखा लिहू शकता, बकापूर लिहू शकता. तर बघा तुम्ही चितगाव लिहू शकता, डाखा लिहू शकता. तर अशा प्रकारे हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर बघा इथं तुम्हाला श्रीलंका दिसत आहे. तर श्रीलंका ही आहे भारताच्या दक्षिण दिशेला. बघा ही जी खालची ही जी त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे? बघा इथं श्रीलंका आहे आणि भारताचं जे दक्षिण दिशा आहे ती आहे खालची दिशा. तर बघा हे जे श्रीलंका आहे हे भारताच्या दक्षिण दिशेला आहे असं तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 4 नंबरवर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील विद्यमान विद्यमान महाराष्ट्रातील कोणत्या एका ठिकाणांची नावे लिहा. बघा तुम्हाला 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील विद्यमान महाराष्ट्रातील कोणत्या एका ठिकाणांचे नाव लिहायचे आहे. तर तुम्ही या सूचीप्रमाणे इझिली नाव लिहू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा 5 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की अरबी समुद्रामध्ये असलेल्या भारतीय बेटांचे नाव काय लिहा. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे अरबी समुद्र. बघा हा अरबी समुद्र आहे आणि यामध्ये तुम्हाला दिसत आहे लक्षद्वीप बेट. तर बघा हे तुम्हाला दिलेलं आहे लक्षद्वीप बेट. तर हे लक्षद्वीप बेट तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा प्रश्न क्रमांक 3 पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. कसे घेऊ शकता मी तुम्हाला सांगतो. बघा तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे. तर नकाशा पाहायचा, यामधलं पूर्व दिशा कोणती आहे ती पाहायची आणि महासागर कोणता आहे ते इझिली लिहून टाकायचं. बघा पूर्व दिशा ही आहे, यामध्ये तुम्हाला कोणता महासागर दिसत आहे त्या महासागरचं नाव लिहायचं आणि इझिली मार्क्स घ्यायचा. त्यानंतर बघा 2 नंबर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील भारताच्या पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव लिहा. तर बघा ही आहे भारताची पूर्व दिशा. मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की पूर्व दिशा आहे, उजव्या बाजूस पूर्व दिशा. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की इंग्रजाच्या ताब्यातील प्रदेश. बघा तुम्हाला इथं सूची दिलेली आहे. सूचीच्या प्रमाणे तुम्ही इझिली याचा आन्सर लिहू शकता. बघा तुम्ही चितगाव लिहू शकता, डाखा लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 3 नंबर श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे. तर बघा श्रीलंका जे आहे ते भारताच्या दक्षिण दिशेला आहे. बघा इथं श्रीलंका आहे आणि भारताची हे खालची दिशा आहे. तर दक्षिण दिशेला श्रीलंका आहे. तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा 4 नंबर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील विद्यमान महाराष्ट्रातील कोणत्याही एका ठिकाणाचे नावे लिहा. बघा तुम्ही सूचीप्रमाणे इझिली लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 5 नंबर अरबी समुद्रामध्ये असलेल्या भारतीय बेटाचे नावे लिहा. बघा हा इथं तुम्हाला अरबी समुद्र दिसत आहे आणि यामध्ये भारतीय बेट. बघा इथं भारतीय बेट आहे. भारतातले बेट आहे लक्षद्वीप बेट. तर हे तुम्हाला लक्षद्वीप बेट नाव लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे 5 मार्क्स आहे ते 5 मार्क्स इझिली घेऊ शकता आणि इझिली समोर जाऊ शकता. समोर आहे बघा समोर मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे. समोर क्वेश्चन आपण बघूया, उत्तरासोबत पाहूया. आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर बघा दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा कोणतेही 4. बघा तुम्हाला संकल्पना चित्र दिलेले आहे, यामधले तुम्हाला कोणतेही 4 संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे आणि 8 मार्क्स घ्यायचे आहे. बघा एक संकल्पना चित्र 2 मार्क्ससाठी आहे, असे तुम्हाला 4 संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे आणि इझिली 8 मार्क्स घ्यायचे आहे. तर कशा प्रकारे तुम्ही हे संकल्पना चित्र पूर्ण कराल मी तुम्हाला सांगतो. 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की ब्रिटिश साम्राज्य विस्तारलेले खंड. तर यामध्ये तुम्हाला 4 खंड लिहायचे आहे, 4 खंडांची नाव लिहायची आहे. तर बघा इथं 4 खंडांची नावे अशी आहेत मित्रांनो. इथं तुम्हाला लिहावं लागेल आशिया खंड, त्यानंतर आफ्रिका खंड, त्यानंतर युरोप, त्यानंतर ऑस्ट्रेलिया. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 4 नावे लिहायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की मुंबईमध्ये समाविष्ट असलेली बेटे कोणकोणती आहेत. तर तुम्हाला इथं मुंबईत एक दिलेलं आहे, त्यानंतर इथं परळ दिलेलं आहे, त्यानंतर इथं शिव दिलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 नावे लिहायची आहे. तर 4 नावे काय लिहाल इथं तुम्हाला लिहावं लागेल माझं गाव, त्यानंतर वरळी, त्यानंतर माहीम, त्यानंतर इथं लिहावं लागेल कोलाब. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे 4 नावे लिहू शकाल आणि इझिली मार्क्स घेऊ शकाल. त्यानंतर बघा 3 नंबरचा पण क्वेश्चन तुम्ही तशाच प्रकारे सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर समोर बघा 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झालेली संस्थाने आणि वसाहती. बघा तुम्हाला इथं 4 नावे लिहायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. तर इथं तुम्हाला लिहावं लागेल हैदराबाद, जुनागड, गोवा, काश्मीर. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 नावे लिहायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा समोर 5 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की ब्रिक्स संघटनेतील सदस्य देश. बघा ब्रिक्स संघटनेतील सदस्य देश कोणकोणते आहेत तुम्हाला लिहायचं आहे. इथं तुम्हाला एक ब्राझील दिलेला आहे, त्यानंतर तुम्हाला 4 देशांची नावे लिहायची आहे. तर बघा इथं तुम्हाला लिहावं लागेल भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, त्यानंतर रशिया. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 नावे लिहायची आहे, 4 देशांची नावे लिहायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर आहे 6 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की सुरुवातीला डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम DPEP राबवणारी घटक राज्य.
तर बघा इथं तुम्हाला आसाम दिलेलं आहे, हरियाणा दिलेला आहे आणि तामिळनाडू दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला 4 नावे आणखीन लिहायची आहे आणि तुम्हाला इझिली मार्क्स घ्यायचे आहे. तर तुम्हाला लिहावं लागेल बिहार, मध्य प्रदेश, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर उत्तर प्रदेश. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 नावे लिहायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर समोर जाऊया. समोर आहे प्रश्न क्रमांक 4. बघा प्रश्न क्रमांक 4 संक्षिप्त टिपा लिहा. बघा आपण टिपा लिहा. टिपांपर्यंत आलो तरी पण तुम्ही चॅनलला काही सबस्क्राईब नाही केलं. काही हरकत नाही. आता पण केलं तरी चालते. करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर बघा इथं तुम्हाला टिपा दिलेल्या आहेत, 5 टिपा दिलेल्या आहे. यामधल्या तुम्हाला कोणत्याही 3 टिपा लिहायच्या आहे आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. तर टिपा तर तुम्हाला माहितीच आहे कशाप्रकारे लिहायचे आहे. आता हे तर टिप मी तुम्हाला नाही देऊ शकत, कारण टिप लिहत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बघा हे टिप यामधले कोणतेही 3 टिपा लिहायच्या आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. यामधले सोपे जे टिपा आहेत त्या पाहायच्या आणि इझिली याचं आन्सर लिहायचं आणि इझिली हे 6 मार्क्स घ्यायचे. त्यानंतर समोर बघा पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा, कोणतेही 3. बघा तुम्हाला इथं 5 सकारांत दिलेले आहे. यामधले तुम्हाला कोणतेही 3 सकारांत स्पष्ट करायचे आहे आणि 9 मार्क्स घ्यायचे आहे. तर तुम्ही इझिली हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 9 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर समोर बघा प्रश्न क्रमांक 5, तुमचे मत नोंदवा, कोणतेही 3. बघा तुम्हाला इथं पण 5 प्रश्न दिलेले आहे. यामधले कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 9 मार्क्स घ्यायचे आहे. तुम्हाला काही नाही, तुमचे मत नोंदवायचे आहे. बघा युरोपीय वसाहतवादामुळे भारताचे आर्थिक शोषण झाले, का झाले हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 6, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. बघा तुम्हाला सविस्तर आन्सर लिहायचे आहे. यामधले कोणतेही 2 आन्सर लिहायचे आहे तुम्हाला आणि इझिली 10 मार्क्स घ्यायचे आहे. बघा जो एक प्रश्न आहे हा प्रश्न 5 मार्क्ससाठी आहे आणि हा प्रश्न 5 मार्क्ससाठी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या 2 प्रश्नांचं आन्सर इझिली लिहू शकता आणि इझिली हे 10 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 3. 15 मार्क्ससाठी आहे. 5 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे. अशा प्रकारे 15 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला इझिली प्रश्न विचारले जातात. एकदम सोपे प्रश्न आहे. हे प्रश्नांचे आन्सर तुम्ही इझिली देऊ शकता आणि इझिली 15 मार्क्स मिळवू शकता. तर अशा प्रकारे हा पेपर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हा जो पूर्ण पेपर आहे मित्रांनो, हा पूर्णचा पूर्ण ॲज इट इज नाही येणार. यामधले काही IMP क्वेश्चन आहेत, ते IMP क्वेश्चन्स तुम्हाला करून जायचे आहेत आणि 2026 मध्ये चांगले मार्क्स घ्यायचे आहेत. तर हा पेपर पूर्ण प्रकारे पाहून जा, करून जा आणि 2026 मध्ये चांगले मार्क्स घ्या. आणि आतापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.